महापालिकेची निवडणूक होतीये. मला गेली महापालिका म्हणजे 2017ची महापालिका निवडणूक आठवते आणि त्या निवडणुकीमध्ये 2 स्टार पुणे शहरामध्ये होते. एक म्हणजे दिवंगत खासदार गिरीश बापट आणि दुसरे म्हणजे संजय काकडे. आज गिरीश भाऊ हयात नाहीत. मात्र तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला आत्ता कुठे दिसत नाही आहात. काय नेमकं झालंय? संजय नाना पक्षाला विसरले की पक्ष संजय नानाला विसरला? हा माझा अगदी थेट आणि पहिलाच प्रश्न. असं आहे की आपण जसं नाव घेतलं बापट साहेबांचं, ते आपलं दुर्दैव की ते आत्ता निवडणुकीत नाही आहे. परंतु आमचा निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाचा संवाद खूप चांगला होता. राहिला प्रश्न, मी निवडणुकीपासून लांब आहे, भारतीय जनता पक्ष मला विसरलं का मी भारतीय जनता पक्षाला विसरलो? मी भारतीय जनता पक्षाला विसरणं कदापि शक्य नाही जोपर्यंत देवेंद्र फडणवीस स्वतः मला सांगत नाही की तू भारतीय जनता पक्षाला विसर, तोपर्यंत मला विसरायचं काही कारण नाही आहे. भारतीय जनता पक्षही मला विसरणार नाही जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत. त्यामुळं मला स्वतःला, मी 2012ला राजकारणात आलो, सक्रिय राजकारणात नाही पण 2012ला राजकारणात आलो. 2014ला बिनविरोध भारतीय जनता पक्ष स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो. अपक्ष बिनविरोध. मी भारतातली एकमेव ही आहे घटना की अपक्ष बिनविरोध, तो पण कुठल्याही पक्षाचा सदस्य नसताना 52 आमदार आपल्याला पाठिंबा दिला आणि मी निवडून आलो. निवडून आल्यावर भारतीय जनता पक्षाला मी सहयोगी सदस्य झालो. तोपर्यंत मी कुठेही सक्रिय नव्हतो. 2017ला मला निवडणुका जशा लागल्या आपल्या पुणे महानगरपालिकेने, देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला की संजय तुम्हाला सक्रिय व्हावं लागेल, तुमचे काही लोक आपल्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि मी सक्रिय राजकारणाला सुरुवात केली. आपण होतंच 2017ला मी राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षासाठी काय केलं आणि काय नाही. परंतु त्या 2012 ते 2020 करोनाच्या वेळेपर्यंत मी धंद्यावरनं पूर्ण माझं दुर्लक्ष झालं होतं. माझ्या व्यवसायामध्ये म्हणजे इथपर्यंत लोक सांगत होते ज्यांना अक्कल नाही आहेत किंवा ज्यांना बिझनेस सेन्स नाही आहे, अशी लोक सांगायची की DS कुलकर्णी नंतर आता संजय काकडे जन्मी जातील, इथपर्यंत अवस्था आली होती ती. परंतु जे काही लोक असे बोलत होते किंवा जे लोक असे ताशेरे मारत नाही, त्या लोकांकडे लक्ष न देता मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो की साहेब मला फक्त आणि फक्त 1.5-2 वर्ष मला मोकळीक द्या व्यवसायासाठी, आणि मग मी माझा व्यवसाय संपल्यानंतर तुम्ही सांगाल त्या पद्धतीने राजकारणात सक्रिय राहील. मला 2 वर्ष द्या असं मी त्यांना मागे 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं. 2 वर्ष मला द्या साहेब, 2027ला राजकारणात पुन्हा येईल, सक्रिय होईल मी. म्हणून 2 वर्ष. आणि मला अभिमान आहे त्या साहेबांचा की मला एका मिनिटात त्यांनी सांगितलं संजय तुमचं सगळं कर्ज फिटेपर्यंत, कारण 8 वर्ष मी धंद्याकडे कुठलंच लक्ष न दिल्यामुळे काही पार्टनर नाराज होते, काही बँकांचं कर्ज घेतलं होते, जी नैतिक जबाबदारी मी पूर्ण विसरलेलो होतो राजकारणामुळंच. की बाबा सकाळी उठलं की कार्यकर्ते यायचे, आपण झोपेपर्यंत कार्यकर्ते, मग त्यात स्वतःचं स्वार्थच विसरून गेलो होतो मी. नंतर मी त्यांना म्हणते किंवा 2 वर्ष मला हे सगळं कॅटलॉग भरायला लागतील, आणि दैवकृपेने किंवा आपल्या कर्माने मी जे कर्ज होतं म्हणजे 1400 कोटी रुपये कर्ज मी आता 150 कोटीवर आणलं. 1250 कोटी रुपये कर्ज मी फेडलं. 150 कोटी रुपये राहिले ते पण या मार्चच्या आधी, म्हणजे मार्चच्या कुठल्याही परिस्थितीत मार्चच्या आधी कर्ज माझं शून्य होईल आणि मग मी सक्रिय राजकारणात पुन्हा सहभागी होईल.